रायगडावर खडे पसरले त्या शिवरायांच्या पायी ही सम्मा माळिक मोती दुसरी धंदबळत जाऊन रायगड आपल्यासाठी एक पिकनिक पॉइंट नाहीये. रायगडावर त्याला दोन फोटो काढले याला महत्व नाही, तर इथला तर राजवाड्याची माती कापायला लागली पाहिजे. छत्रपती शिवरायांच्या दरबारात जाऊन चुकून नको आपण त्यांना मुजरा घातला पाहिजे. समाधीवरती जाऊन नतमस्तक झाला पाहिजे. तो तुमच्या सर्वांच्या जीवन सांगतो. हा राजवाडा पूर्वी एकावरती एक 2 मजली उंच होता. राजे याच्यात राहिले 10 वर्ष, संभाजी राजे राहिले 9 वर्ष. शिवरायांचा जन्म कुठे झाला सर्वांना माहिती आहे ना, शिवनेरी गडावरती 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. महाराजांचा मृतदेह झाला रायगडावरती याच ठिकाणी 3 एप्रिल 1680. महाराजांचं शेवटचं ते निधन झालं. पण ही बातमी ज्यावेळी औरंगजेबाला समजली की औरंगजेबाचा सरदार आला, औरंगजेबाच्या दरबारात गेला आणि म्हटला, सरदार बड़ी खुश खबर आई है रायगढ़ से, छत्रपती शिवाजी महाराज का मृत्यू हुआ है. तो स्वतः त्या गादीवर उठला आणि काय म्हणतो की अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, माँ बहनों की इज्जत करने वाला नेक बांधा तेरे पास आ रहा है. दुश्मनानं तारीफ केली असा राजा महाराष्ट्रात होऊन गेला. म्हणून तांदूळ शिजलं की त्याला भात म्हणतात, अंधार रात्र म्हणतात. त्या महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवरायांना कोण विसरेल ना. त्याला औरंग्याची अवलाद म्हणतात, त्याला औरंग्याची अवलाद म्हणतात. छत्रपती शिवराय 50 वर्ष लाभले. 365 गडकिल्ल्यांच्या राजधान्या उभ्या केल्या. 18 गडात ते सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य घडवलं आणि स्वतःच्या गाडी स्वतःने. छत्रपती संभाजीराजांनी किती वर्ष लाभले? 32 वर्ष. पण 9 वर्षामध्ये 36 लढाई केली. ज्यावेळी संभाजीराजांना कैद गेले 40 दिवस हाल केले, त्यावेळी डोळ्यात तापत्या सल्या भरल्या होत्या. डोळे काढले पण त्या औरंगजेबासमोर नजर मात्र झुकली नव्हती. डोक्यावरती 40 दिवस गरम तेल होतं, त्या कानात शिस्स भरलं होतं. हातापायची नखं छाटली, अंगाचे लचके बाहेर काढले, गुडघ्यापासून पाय छाटले, जीभ छाटली गेली. पण औरंगजेबासमोर भीक मागत नाही, जीवनाची. जगाव कसं तर छत्रपती शिवरायांकडून शिकावं, मराव कसं ते छत्रपती संभाजी राजांकडून शिकावं. ताऊच्या दरबारामध्ये म्हटला येईनला, ओ मेरी बड़ी बेगम साहिबा, उस काफिर शिवाने एक संभा से बेटे को जन्म दिया. अगर वैसा संभा मेरे घर में पैदा होता तो आज मैं पूरे हिंदुस्तान पर ऐसा होता. काशी की कला थी, मथुरा में बस्ती. अगर शिवराय होते तो सबकी सुन्नत होती. आज राजेने सगळं महाराष्ट्र हिंदुस्थान तुम्हाला आम्हाला बघायला मिळाला नसता. जगाव कसं तो छत्रपती शिवरायांकडून शिकाव, माराव कसं छत्रपती संभाजी राजांकडून शिकाव. महाराजांचे गुप्तहेर होते बहरूपी बहरजी नाईक. त्याला 18 भाषा नॉलेज होतं. बसला की वेषांतर करायचे आहे. त्या गावात जायचे, त्या राज्यात जायचे, ते वेषांतर घेऊन यायचे. एकेकाळी औरंगजेबाच्या दरबारात गेले, त्याला कव्वाल ऐकवलं, त्याच्या दाढीला हात लावले. पण औरंगजेबा देखील कळाला नाही की मरणात म्हणून. स्वतःच्या बायकोला मरेपर्यंत माहिती नव्हतं की स्वराज्यासाठी गुप्त चर्चा आपल्या नवरदेव करतात. ज्या राज्यात जायचे तिथे वेषांतर करून यायचे. आतमध्ये 11 पायऱ्या, आतमध्ये 10 बाहेरची रूम, याला सिक्रेट रूम असा म्हणतात. बघा समोरची विटाची खोली पाहता बघा तिकडे, त्या खोलीचं नाव आहे टांगसार रूम. राजमुद्रा हुनमुद्रा पाकिस्तान रूमच्या आतमध्ये बनवायच्या. आज आपल्या राण्यावरती आपण लिहितो आहे भारतीय रिझर्व्ह बँक. महाराजांच्या अष्टकोनी मुद्रा होती ना तांबायची. महाराजांच्या मुद्रेवरती लेख होता प्रतिपा चंद्र लेखे व वर्धविष्णू वंदित शाह मुद्रा भद्राय राजते. मुद्रेचा अर्थ काय होतो? प्रतिभेचे चंद्र कोरेने वाढतो ना, अशी महाराजांचे पुत्र शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवराय यांचं वाढतं स्वराज्य एका प्रतिभेच्या कोरेने वाढत जावं. त्याचा आनंद गोरगरिबांना भावांच्या राजमुद्रा रूमच्या आतमध्ये होता. म्हणजे 400 वर्षापूर्वीची ती करन्सी तिकडे होती, रिझर्व्ह बँक. समोर तुम्ही पायीवरती चढवलात ना, रायगडचा मेन टप्पा चढला तर पहिला वरती कडा लागला होता उंच असा कडा, तो हिरकणीचा पोल. म्हणजे तो दिसतो का इलेक्ट्रिक पोल, तो दिसला का तुम्हाला खालून? तो हिरकणीचा पोल त्या बाजूला येतो. हिरकणी माता आपल्या बाळासाठी हा पश्चिमेचा कडा उतरून गेले होते बघा. तो पोरूच या बाजूला दही दूध पिण्यासाठी रायगडावर त्याची उशीर झाला ना मातेला. नागारखान्यावरती नागारवाल्या महादरवाजा बंद करून घेतला. माता धावतपणच गेट पाशी गेली. मातेला दरबारात उशीर का झाला? कारण कोजागिरी पूर्वाचा दिवस होता. दरबारात मगर झाली दही दूध पिण्यात. दही दूध पिता उशीर झाला. माता दरवाजा पाशी गेली. सांगू चटकाने विनवणी नको लागते, मला गडाच्या खाली जाऊ द्या. माझं 2 महिन्याचं चालेल लेकरो, गडाच्या खाली माझा वाट असेल, मला गडाच्या खाली जाऊ द्या. सोडलं नाही मातेला. 100 एकदा फिरले. रात्रीचे 12 वाजले.
पश्चिमेच्या कडावरती गेली, चंद्राचा उजेड, पाला पाचोला गवताला धरून माता खाली उतरू लागली. मध्ये गेल्याच्या नंतर मातेचं अंगवस्त्र फाटलं, काटे टोचले, रक्त बांबाळ झाली. पण आईने आपल्या जीवाची पर्वा नाही केली. बाळासाठी पश्चिमेच्या काडा उतरून गेली. बाळाला कडेवरती घेतलं, माय ममतेने कवटरला मायचा हात फिरवला, पदरा खाली घेतलं, दूध पाजलं. बातमी सकाळी महाराजांना समजली. समजता 2 माऊली पाठवले. पश्चिमेच्या काड्यावरती चप्पल मडकं सापडलं. कालच्या गावात गेले, माताला पालखीत बसून वरती आणलं. मातेचा दरबारात साडे चोरून सत्कार केला. महाराज म्हणले आता उतरून दाखव. नाही राजे, ज्यावर उतरलो नजरेसमोर फक्त बाळ होतं. आता उतरा सांगताय तर मला खाली दरी दिसत. आता मी उतरून जाऊ शकत नाहीये. कडा तासला बुजाला नाव दिले हिरकणीचा बुरुज, आणि खालच्या वाड नाव दिले हिरकणीची वाडी म्हणून असते. हिरकणीची कथा होती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा, आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहात ती जागा महत्वाची आहे. याच ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेकाचा सोहळा इथे 6 जून 1674 या दिवशी साजरा झाला होता. त्यावेळेला दरबारात इथे 6000 लोक बसली होती. पैठणी कापडाने सजवलेला दरबार, मशालीचे उजेड लावले होते. आपण सर्वांनी महाराजांच्या राज्याभिषेकाचं छायाचित्र बघितलंच असेल. त्यात आपण सर्वांनी पाहिलं असेल, एका इंग्रज वकिलाने आपल्या राजांच्या राज्याभिषेकासाठी आले होते. पायी येताना 7 तासाचा प्रवास झाला होता त्यांचा, आणि 7 तासांनी त्या ज्यावेळी वरती आले गडावरती, त्यांनी दरबारात प्रवेश केला. स्वतःच्या डोक्यातली टोपी काढली, स्वतः झुकून आपल्या राजांना त्रिवार मानाचा मुजरा केला. म्हणजे या दरबारी कित्येक गर्विष्ठ माना. हा मनुष्य देव जरी गर्वाने मोठा झाला असेल ना, तिच्यानंतर झुकला जातो, नतमस्तक होतो, आपल्या राजांना मुजरा करू लागतो, कारण ही जागा महत्वाची आहे. आपल्या राजांचा राज्याभिषेकाचा सोहळा इथे 6 जून 1674 या दिवशी साजरा झाला होता. दरबारात त्यावेळी 6000 लोक, पैठणी कापडाने सजलेला दरबार होता. राजे राज्याभिषेकाच्या दिवशी गडावरती असणाऱ्या सर्व गड दैवतांचं दर्शन घेऊन आपले महाराज ज्यावेळी मागच्या गेटच्या समोर आले, त्यावेळी गेटच्या वरती वाजणारे वाद्य, नगारे, चौगडे, सनई, तुतारे, दुदांब्या वाद्य वाजू लागले. आपले राजे या मार्गाने पुढे येताच या दोन्ही बाजूला बसलेली प्रजेतला प्रत्येक सरदार आपल्या डोक्यातला पगडा फेटा काढत आपल्या राजांना त्रिवार मानाचा मुजरा करू लागले. आपले महाराज हा मुजरा स्वीकारत या मार्गाने राजे सिंहासनाच्या जवळ गेले. सिंहासनाच्या बाजूला बसलेल्या आऊसाहेबांकडे पाहिलं गेलं. आऊसाहेबांच्या डोळ्यातून वाहणारे ते अश्रू पाहिले. अश्रू सांगत होते की त्या शिवनेरीच्या मातीमध्ये लहानपणी रांगणारे खेळणारे बाळ शिवबा आज या सुवर्णाच्या सोन्याच्या सिंहासनावरती विराजमान होत आहे. राजे सिंहासनाच्या पहिल्या पायरीला नमस्कार केला आणि राजांचं अंतःकरण भरून आलंय. आपल्या राजांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले आणि राजा आपल्या आऊसाहेबांना म्हणू लागले की आऊसाहेब, या सिंहासनाची पहिली पायरी चढताच आम्हास आमचे लहानपणीचे वीर सवंगडी तानाजी मालुसरे यांची आठवत आहे. आपल्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण द्यायला आले होते. या स्वराज्यासाठी बोलून गेले. राज आधी लगीन त्या कोंडाण्याचं आणि मगच आमच्या रायबाचं असे म्हणणारे आमचे तानाजी मालुसरे आज या आनंदाच्या सोहळ्यात दिसत नाहीत. राज सिंहासनाच्या दुसऱ्या पायरीला नमस्कार केला आणि राजांना बाजीप्रभूंची आठवण झाली. राज लाखाचे पोशिंदे आपण, राज लाख मेले तरी चालतील परंतु लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे वीर या आनंदाच्या दरबारी राजांना दिसत नव्हते. मुरार बाजी, बाजी पासलकर असंख्य वीरांची नावं घेतली. आपले राजे सिंहासनावरती विराजमान झाले. आपल्या राजांच्या अंगावरती सोन्याचं छत्र धरलं. आपले राजे छत्रपती झाले आणि या दरबारात एका गुलछुदाराने गर्जना दिली गेली होती. आपण सर्वांनी मागून जय म्हणायचं आहे, पण त्या अगोदर आपल्यापैकी काही जणांची पाठ आपल्या राजांकडे झाली, त्यामुळे थोडं क्रॉस उभं राहायचंय आणि मोठ्याने जय म्हणायचं आहे. गर्जना अशी होती की महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित नालंकार मंडित शस्त्र सशस्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 राजा शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भवानी जय.